पाहूयात पुढची बातमी। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही वर्षापासून कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता आलेली नाहीये। कायम आघाड्या करून मिळवलेली सत्ता, यामुळे महापालिकेचं राजकारण कायम अस्थिर आहे। पाहूयात। उल्हासनगर पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी बांधवांसाठी वसलेलं हे शहर, स्थानिकांसोबत एकजीवी झालेल्या उल्हासनगर शहराला उद्यमशीलतेचा मोठा वारसा लाभलाय। असं असलं तरी कायम राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हे शहर अशांत राहिलं। या शहरानं पप्पू कलानीची गुन्हेगारी पाहिली, त्याचंच राजकीयीकरणही पाहिलं। इतिहासाचं ओझं घेऊन उल्हासनगर शहर महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे। उल्हासनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये, त्यामुळे कायम महापालिकेत आघाड्यांची सरकार राहिली आहे। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 32, शिवसेना 25, साई पक्ष 11, RPI 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 4, भारिप 1, PRP 1 असं संख्याबळ होतं। भाजप सोबत असलेल्या कलानी गटाला 2019 मध्ये विधानसभेत तिकीट न मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेसोबत युती करून शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौरपदी बसवलं। श्रीकांत शिंदेने कलानी, साई आणि शिवसेना असा मिळून 50 नगरसेवकांचा गट तयार केला। आता वरिष्ठ पातळीवरून भाजप शिवसेना युतीचे आदेश आलेत, पण 50 जागा मिळाल्या तरच शिवसेना भाजप सोबत युती करेल असं कलानी गट सांगू लागलाय। पण या महायुतीत लढणार का? बघा, परत मी एकदा सांगतोय की आम्हाला ओमी कलानी यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कमीत कमी 40 सीटाची मागणी केलेली आहे। यादी त्या सर्व उमेदवारांना संधी मिळाली आमच्या, तर आम्हाला कुठलीही हरकत नाही। आम्ही शिवसेनेसोबत आहे आणि राहणार, पण शिवसेना भाजप सोबत गठबंधन करणार का त्याच्यासोबत आमचं काही घेणं देणं नाही। शिवसेनेशी युती करून पण टीम ओमी कलानी किंवा साई पक्षाशी युती करण्यात स्वारस्य नसल्याचं भाजपनं सांगितलंय। देखिए, भारतीय जनता पार्टी और शिवसेना का नैसर्गिक युति है। हमारी जो युति होगी तो वो शिवसेना के साथ होगी। साई पार्टी और TOK के साथ हमारी युति ना है ना रहेगी। भाजपही शिवसेनेशी चर्चा करण्यात फारसे स्वारस्य दाखवत नाहीये। भाजप नाही म्हणाली तर स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं शिवसेनेनं सांगितलंय। शिवसेना निवडणूक लढण्यासाठी तयार आहे। मग ती महायुतीमध्ये युती झाली तर युतीमध्ये, नाही झाली तर स्वतःच्या ताकदीवर लढण्यासाठी तयार आहे। परंतु मला असं वाटतंय की आमचे नेते मंडळी वरच्या लेवलवर युतीची चर्चा सुरू आहे। त्या चर्चेच्या नंतर जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन इथं शिवसेना म्हणून आम्ही सर्व करू। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उल्हासनगर शहरात फारशी ताकद राहिलेली नाहीये, त्यामुळे उल्हासनगरात सामना झाला तर तो शिवसेना भाजप असाच होण्याची शक्यता आहे। उल्हासनगर शहराला अनेक नागरी समस्यांनी अजगरासारखा विळखा घातलाय। बेकायदा बांधकामं, अनियमित पाणी पुरवठा, शहरातील खराब रस्ते, जल आणि वायू प्रदूषण, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या सोडवण्यात आलेली नाहीये। उल्हासनगर शहरात राजकारण करण्याऐवजी धाडसी निर्णय घेणारा महापौर देण्याची गरज आहे, तरच या बकाल शहराला नागरी समस्या सोडवून आधुनिक शहराचा साज लाभेल। चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, उल्हासनगर।